So in the last lecture, we have seen the nomenclature. In the previous lecture, we have seen what is meant by vernacular name, what is meant by common names or the local names. So these creates confusion. To avoid the confusion, the scientific names are developed. These scientific names are known as nowadays known as the binomial nomenclature. We have seen the principles or rules of this binomial nomenclature. Now, after completion of nomenclature, we will see the next point of this topic, that is the classification. Carlius Linnaeus classified living organisms into two kingdoms based on mode of nutrition, where they are migrated or sedentary, etc. Now, after studying the process of nomenclature, next point is the classification. The properly identified, properly named plants, they are arranged according to their similarities and differences. That is known as the classification, taxonomy, or the systematics. Now, again, similar to the nomenclature, the classification must have certain kinds of rules and regulations. Before the classification which we have studied nowadays, in the earlier years, again, the scientist Carl Linnaeus classified all the different types of living organisms on the earth in two kingdoms on the basis of their mode of nutrition, their migratory mode, migration, स्थलांतर ज्याला म्हणू शकतो, आणि सेडेंटरी ज्याला म्हणतात, एका ठिकाणी स्थायिक जे आहे, म्हणजे ते मायग्रेट झालेत का, कुठल्या तरी एकाच भागामध्ये जास्त काळ राहिलेले आहेत, किंवा त्यांच्या खाण्याचा प्रकार, कोण का अन्न कशा पद्धतीने ते शरीरामध्ये घेतात, याच्यावरती कार्लायस लिनायस या शास्त्रज्ञानं सगळ्या पृथ्वी तलावरचे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत दोन भाग केले. कोणते दोन भाग केले? ही क्लासिफाईड द ऑर्गॅनिझम्स इनटू टू किंगडम्स, प्लॅन्टी अँड ॲनिमालिया. दोनच किंगडम केले. कोणतं म्हटलं आपण या ठिकाणी, ही जी गोष्ट घेतलेली आहे आपण ह्या ठिकाणी काय म्हणले, ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन, खाण्याचं पद्धत. ह्याच्यामध्ये हा पहिला एक किंगडम केला ज्याला प्लॅन्टी म्हटलं, दुसरा जो किंगडम केला ज्याला ॲनिमालिया. सो दीज आर ओनली टू किंगडम्स क्लासिफाईड बाय कार्लायस लिनायस. हे कशाच्या आधारावरती घेतलं? जास्ती करून न्यूट्रिशन, दुसरं आहे मायग्रेटरी अँड सेडेंटरी. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत कशा पद्धतीने ते स्थलांतरित होतात किंवा ते एका ठिकाणापाशी किती दिवस राहतात. सगळ्यात महत्वाचा जो विचार त्याने केला, मोड ऑफ न्यूट्रिशन. दोन प्रकारचे मोड ऑफ न्यूट्रिशन त्यानं अभ्यासले. कुणी? कार्लायस लिनायस. कोणतं न्यूट्रिशन? ॲटोट्रॉफिक अँड हेटरोट्रॉफिक. Autotrophic are the organisms which can synthesize their own food material. These are known as the autotrophic. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात असे काय? ॲटोट्रॉफिक. दुसरा कुठला? हेटरोट्रॉफिक. They are not synthesize their own food material. They have to depend on another organisms for the food material. They are known as the heterotrophic. परपोषी ज्याला म्हटलं. एक झालं स्वयंपोषी, दुसरं झालं परपोषी. ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी, हेटरोट्रॉफिक म्हणजे परपोषी. हे दोन जे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे दोन ऑर्गॅनिझम्स जे आहेत, हे याच्यावरती प्लॅन्टी आणि ॲनिमल आहे. प्लॅन्टी इज द किंगडम इन विच ऑल दोज ऑर्गॅनिझम्स विच कॅन सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल, दे आर ग्रुप्ड इन द प्लॅन्टी किंगडम. जे स्वतःचं अन्न तयार करतात सगळ्या वनस्पती. जे स्वतःचं अन्न करू शकत नाही, परोपजीवी आहे, ते ॲनिमल. पण ही जी टू किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे, that is we can say as inadequate. म्हणजे एवढं ऍक्सेप्टेबल झालं नाही, कारण त्याच्यामुळे गोंधळ निर्माण झाला. कोणता गोंधळ निर्माण झाला? सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स which possesses the character of both plants as well as animals, like the bacteria, fungi, euglena, etc. They does not find any kind of position in this type of classification. गोंधळ असा झाला की हे दोन किंगडम सिस्टीम काढली त्याने, प्लॅन्टी आणि ॲनिमल. जे अन्न तयार करतात ते प्लॅन्टी, जे अन्न तयार करत नाही ते ॲनिमल. परंतु ह्या पृथ्वी तलावर अशीही जीव आहेत की हे दोघांचेही कॅरेक्टर त्याच्यामध्ये. कोणते? प्लॅन्टचे बी कॅरेक्टर आणि ॲनिमलचे बी कॅरेक्टर. मग आता ह्यांना ठेवायचं कुठं? प्लॅन्ट मध्ये ठेवायचं का ॲनिमल मध्ये ठेवायचं? म्हणजे काही बॅक्टेरिया आहेत, काही फंजी आहेत, काही युग्लिना ऑर्गॅनिझम्स आहेत की ह्याच्यामध्ये दोघांचे कॅरेक्टर. मग आता काय होणार आहे की ह्यांना मग कुठं ठेवायचं? म्हणजे दे आर नॉट एबल टू क्लासिफाय. मग अजून एक शास्त्रज्ञाला त्यानं काय केलं, तिसरा ग्रुप करून टाकला.
मग त्या किंगडम सिस्टीमला आता हे कार्ल लिन्सनी क्लासिफिकेशन केलं, त्याला आपण काय म्हणलो, टू किंगडम सिस्टीम. का तर दोनच किंगडम होते त्याच्यामध्ये, प्लॅन्टी आणि अॅनिमल या किंगडम होते. मग आता हा तिसरा ग्रुप राहिला, की हे बॅक्टेरिया, फंजाई, इव्हलिन आहेत, की दोघांचीच कॅरेक्टर आहेत त्याच्यामध्ये. काही वेळा प्लांट सारखं वागतात, काही वेळा अॅनिमल सारखं, म्हणजे काही वेळा ॲटोट्रॉपिक आहेत, काही वेळा ॲटोट्रॉपिक आहेत. मग ह्यांना कुठे ठेवायचं? मग त्या शास्त्रज्ञानं काय केलं, तिसरा एक गट केला, तिसरा किंगडम केला. मग त्याला काय म्हणणार आपण, थ्री किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन. आणि त्याच्यामध्ये सगळेच टाकून दिले. मग ते दॅट इज ऑल्सो इनएडिक्वेट ज्याला म्हणतात, ते म्हणजे परफेक्ट झालं. मग पुढे जाऊन त्यानंतर ना आर एच व्हिटॅका इज द सायंटिस्ट हू प्रपोज्ड अ 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. हे टू किंगडम पण चाललं नाही, थ्री किंगडम पण चाललं नाही. मग हा व्हिटॅकर जो शास्त्रज्ञ आहे ना, 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. He classified all the different types of living organisms in 5 kingdoms. He used certain kinds of criteria. This is the perfect system of classification, which is a phylogenetic relation. He classified on the basis of 5 different types of the criteria, which are phylogenetic, which are accepted, which are we can say as authentic. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं 5 किंगडम सिस्टीम जी आहे ती थोडीशी चांगली झाली. का तर त्यानं सगळ्या गोष्टीचा विचार केला, मोड ऑफ न्यूट्रिशनचा विचार केला, त्यानंतर ना तुमचं सेल ऑर्गनायझेशन, बॉडी ऑर्गनायझेशन, या पद्धतीने या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा समजा त्यानं सेल ऑर्गनायझेशन मध्ये प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे, बॉडी ऑर्गनायझेशन युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक आहे का हेट्रोट्रॉपिक आहे. हेट्रोट्रॉपिक मध्ये परत अजून डिपेंडन्स केलं त्यानं, प्लॅन्टी आहे का अॅनिमालिया आहे, असं म्हणजे थोडस म्हणजे होलोझोइक मोड आहे का ऍब्सॉर्प्टिव्ह मोड आहे, असे बरेचसे प्रकार त्यानं केले. आणि या पृथ्वी तलावरच्या सगळ्या जीवांचं क्लासिफिकेशन त्यानं 5 ग्रुप. ही क्लासिफाईड ऑल द डिफरंट टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू 5 किंगडम्स. As he classified all the living organisms in 5 kingdoms, this system of classification is known as 5 kingdom system of classification. Which are these? We will see one by one. हे आता 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 जे म्हणलं, the system follows the phylogenetic relation between the organisms. Phylogenetic relations कशाला म्हटलं होतं आपण? Evolution. Remember, on the earth, the primary organisms or the first organisms which are developed, they are, we can say, as a unicellular. In unicellular, they are a prokaryotic without nucleus. मग ते प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक झालं. मग मग कसं झालं, प्रोकॅरियोटिक पासून युकॅरियोटिक. युकॅरियोटिक मध्ये परत युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर असलं तर त्याचा वेगळा किंगडम, मल्टीसेल्युलर असेल तर त्याचा वेगळा किंगडम. मल्टीसेल्युलर मध्ये परत ॲटोट्रॉपिक आहे का हेट्रोट्रॉपिक आहे. ॲटोट्रॉपिक मध्ये वेगळा किंगडम, हेट्रोट्रॉपिक मध्ये परत क्लासिफिकेशन केले. न्यूट्रिशन आहे, हेट्रोट्रॉपिक आहे, पण कशा पद्धतीचं आहे ते, तोंडावाटे घेतात का बाहेर पचन करून घेतात, या पद्धतीने. समजा हे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये 5 किंगडम जे होते. द फर्स्ट वन इज द किंगडम मोनेरा, द सेकंड किंगडम इज द प्रोटिस्टा, द थर्ड किंगडम इज द प्लॅन्टी, द फोर्थ वन इज द फंजाय अँड द लास्ट वन इज द अॅनिमल. सो दिस इज द 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आता मी काय म्हणलं, याला 5 क्रायटेरिया वापरले. पहिला क्रायटेरिया कुठला होता, सेल ऑर्गनायझेशन. दॅट इज द ऑर्गॅनिझम इज अ प्रोकॅरियोटिक और युकॅरियोटिक. दोन भाग केले त्यांनी, डायग्रामॅटिक आपण एक बघूया. All the living organisms are classified into 2 categories like this. The first one is the prokaryotic. The second one is the eukaryotic. Okay. All the prokaryotic organisms are included in the kingdom Monera. What is prokaryotic? They possesses primitive nucleus. What is primitive nucleus? The nucleus is without a nuclear membrane. The nuclear material, that is the DNA, is embedded in the cytoplasm. बरोबर आहे. आता दुसरा काय झाला, युकॅरियोटिक. Eukaryotic are further classified into 2 categories. Either the organism is unicellular or it is multicellular. All unicellular eukaryotic organisms are included in the kingdom Protista. कसं आहे बघा विभागणी, हे आपण इथं काय म्हणू, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जर प्रोकॅरियोटिक असेल तर कशामध्ये गेलं, मोनेरामध्ये. मग राहिले का आता eukaryotic. Again eukaryotic are divided on the basis of unicellular or multicellular. If the body of the organism is made up of single cell, it is known as unicellular. बरोबर आहे का नाही.
जर त्या शरीराची बॉडीच एकाच सेलनी बनली असेल युनिसेलर, मग जेवढे तसे आहेत युकॅरियोटिक, युनिसेलर कशामध्ये टाकले त्याने प्रोटिस्ट. आता परत हे मल्टीसेल्युलर, ह्याची परत विभागणी केली त्याने कशाच्या आधारावरती? ॲटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक. ऑल ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द प्लॅन्टी. आता ही तिसरा क्रायटेरिया, पहिला क्रायटेरिया काय झाला? सेल ऑर्गनायझेशन. एकच. So as these say, just a minute again. This is the cell organization. This one is the body organization. This one is the mode of nutrition. हा तिसरा क्रायटेरिया झाला. बरोबर आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये काय केलं? जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्याला काय म्हणलं आपण? ॲटोट्रॉफिक इन्क्लुडेड इन द प्लॅन्टिंग. जे हेटेरोट्रॉफिक आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्याच्यामध्ये परत दोन भाग केले. अगेन क्लासिफाईड इंटू टू. कशामध्ये? ऍबसॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन. आता हे आपण काय पेन नाही, आपण मार्क माऊसच्या साहाय्याने करतो म्हणते. आणि दुसरा होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन. आता हे प्रकार बघूयात काय. Absorptive mode of nutrition is that nutrition in which the food material is digested outside the body and then that is absorbed inside the body. हे हेटेरोट्रॉपिक आहेत, स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही, पण अन्न घेताना काय करतात? जे काही अन्न घ्यायचंय ते शरीराच्या बाहेर पचवलं जातं आणि बाहेर पचवलेलं अन्न परत शरीराच्या आतमध्ये शोषून घेतलं, ऍब्सॉर्ब केलं जातं. ते काय झालं? ऍब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन. दॅट इज इन्क्लुडेड इन द किंगडम फंजाई. So all absorptive mode of organisms are included in a fungi. राहिलं काय आता? Holozoic are included in animal. आता holozoic म्हणजे काय? Holozoic are those organisms which intake the food material through the mouth inside the body and the food material is digested in the body. Those are known as the holozoic mode of nutrition. So in this way all the different types of organisms are classified in these five kingdoms. बरोबर आहे. ह्या ठिकाणी या पद्धतीनं तो जो ऑर्गॅनिझम आहे तो ऑर्गॅनिझम क्लासिफाय करताना या पद्धतीने केला. हा जो प्रोकॅरियोटिक आहे तो कशामध्ये घेतला? मोनेरा. युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन मोनेरा. त्यानंतर दुसरा कुठला? युकॅरियोटिक. ऑल युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन किंगडम प्रोटिस्टा. आता परत तिसरा युनिसेल्युलर eukaryotic multicellular are included on the basis of autotrophic mode of nutrition. They are included in the kingdom plantae. म्हणजे प्लॅन्टी डिस्क्राइब करताना आपण कसं करू? ऑल eukaryotic multicellular autotrophic organisms are included in the kingdom fungi. सॉरी, इन किंगडम प्लॅन्टी. आता परत चौथा eukaryotic multicellular heterotrophic with absorptive mode of nutrition. They are included in the kingdom fungi. हा, आता राहिला शेवटचा ऑल eukaryotic multicellular heterotrophic with holozoic mode of nutrition included in the kingdom animal. So in this way, on the basis of these criteria, all the different types of living organisms are classified into five kingdoms. Therefore, this system of classification is known as a five kingdom system of classification. Now, in this chapter, we have described all the different types of distinguishing characters of all these five kingdoms. आता आपल्याला काय बघायचं? हे बघितलं आपण क्लासिफिकेशन हे ऍक्सेप्ट केलेलं RHP टेकरच आहे. जगामध्ये कुठे जर गेलं तर हेच क्लासिफिकेशन. मग आता हे जे क्लासिफिकेशन आहे ह्याच्यामधल्या प्रत्येक किंगडमचे कॅरेक्टर जे आहेत ते आपल्याला बघायचे. पुढच्या तासामध्ये पहिला किंगडम आपण बघूयात, मोनेरा किंगडम. ह्याचे कॅरेक्टर कोणते, कशा पद्धतीने त्याचे वर्गीकरण केले गेलेले आहे, कोणते कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये, या गोष्टी आपण ज्या आहेत ते पुढच्या तासामध्ये डिटेल